जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21। नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुकानंतर आता महापालिका जिल्हा परिषद निवडणुकाकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे। निवडणूक आयोगाकडून बैठकाचं सत्र सुरू आहे, तर दुसरीकडे महापालिका निवडणुकीबाबत राज्याचे मंत्री आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय प्रताप सरनाईक यांनी थेट निवडणुकीच्या तारखेबाबत भाष्य केलंय। माझीवाडा विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा पार पडला। यावेळी स्थानिक आमदार आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते। माध्यमांशी बोलताना सरनाईक यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय। राज्यातील महत्त्वाच्या महापालिका निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आला असून ठाणे महापालिका निवडणुकाबाबत मोठी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकाचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने पुढील निवडणुकीसाठी हालचाली केल्या आहेत। जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुका पुढील टप्प्यात पार पडणार आहेत। राज्य निवडणूक आयोगात यापुढील निवडणुकांसाठी घडामोडींना वेग आलाय। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे की शक्य झाल्यास 15 ते 20 डिसेंबर या दरम्यानच्या काळात आचारसंहिता लागू शकते, तर 15 ते 20 जानेवारी दरम्यान महापालिकेसाठी निवडणुका पार पडतील असा अंदाज सरनाईकांनी व्यक्त केलाय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।